नमस्कार. राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या एकाच योजनेची जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मात्र आता याच योजनेबाबत एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. ज्या ई-केवायसी प्रक्रियेकडे तांत्रिक बाब म्हणून पाहिले जात होते, तीच प्रक्रिया आता लाखो महिलांसाठी अडथळा ठरण्याची शक्यता निर्माण झालीये. नेमकं प्रकरण काय आहे? पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. राज्य सरकारनं महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी दरमहा 1,500 रुपये देण्याची घोषणा केली. लाखो महिलांनी उत्साहानं अर्ज भरले. मात्र आता अर्जांच्या छाननी प्रक्रियेत ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. मुख्य समस्या काय आहेत? अनेक महिलांचे आधार कार्ड त्यांच्या सध्याच्या मोबाईल नंबरशी लिंक नाही. ज्या महिलांची बँक खाती आधारशी जोडलेली, आधार सीडेड नाहीत, त्यांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण ठरत आहेत. शेवटच्या टप्प्यात पोर्टलवर येणाऱ्या प्रचंड लोडमुळे ई-केवायसी पूर्ण करताना महिलांना तासनतास ताट करत राहावे लागत आहे. विरोधकांचा हल्लाबोल आणि सरकारची भूमिका या मुद्द्यावरून आता राजकारणही तापू लागले आहे. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केलाय की जर ही योजना महिलांच्या हितासाठी आहे तर त्यात इतक्या जाचक अटी कशासाठी? सरकारचे स्पष्टीकरण. दुसरीकडे प्रशासनानं स्पष्ट केले आहे की ई-केवायसी ही प्रक्रिया केवळ पारदर्शकता राखण्यासाठी आणि बोगस लाभार्थी रोखण्यासाठी आहे. पात्र असलेल्या एकाही महिलेचा अर्ज बाद होणार नाही, अशी ग्वाही सरकारनं दिली असली तरी तांत्रिक पेच मात्र सुटताना दिसत नाहीये. महिलांच्या अर्जांवर काय परिणाम होणार? ताज्या आकडेवारीनुसार राज्यभरातून आलेल्या अर्जांपैकी लाखो अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. जर मुदतीत ई-केवायसी पूर्ण झाले नाही तर हे अर्ज अपात्र ठरू शकतात. यामुळे सणासुदीच्या काळात खात्यात पैसे येण्याची वाट पाहणाऱ्या महिलांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलांसाठी महत्त्वाच्या टिप्स. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर खालील गोष्टी तातडीनं तपासा. तुमचा आधार कार्ड नंबर बँक खात्याशी लिंक आहे का? तुमच्या मोबाईलवर OTP येत आहे का? नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती स्टेटस तपासा. जर अर्ज पेंडिंग किंवा इनकम्प्लीट दिसत असेल तर जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करा.